महाशिवरात्रीला मंदिरात दर्शनासाठी आला म्हणून तापलेल्या लोखंडी रॉडने शहराच्या विविध भागात चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली। अशा घटना महाराष्ट्रात आता उघडपणे घडायला लागल्या आहेत। त्यामुळे हे राज्य संविधानाचे आहे की एका विशिष्ट जातीचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। नमस्कार, मी प्रवीण बोत्रे आणि क्रांतिसूर्य न्यूजवर आपले स्वागत आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अनवा नावाचे गाव आहे। याच गावात वटकेश्वर महादेव मंदिर आहे आणि याच वटकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। याच गर्दीत कैलास बोराडे दर्शनासाठी गेला होता, मात्र काही लोकांनी त्याला मंदिरात जाण्यापासून रोखले आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली। हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर मंदिरात महाप्रसादासाठी चुली पेटलेल्या होत्या आणि त्या चुलीत लोखंडी रोळ आधीच गरम करून ठेवण्यात आले होते। यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असावा असे स्पष्ट होते। कैलास बोराडेला आधी अर्धनग्न करण्यात आले, मारहाण करण्यात आली। त्यानंतर संशयितांनी पेटत्या चुलीत लालसर रॉडने कैलासच्या पायावर, हातावर, पोटावर आणि शरीराच्या विविध भागावर चटके द्यायला सुरुवात केली। इतकेच नव्हे तर त्याच्या पार्श्वभागावरही रॉडने अत्याचार करण्यात आला। या अमानुष प्रकारामुळे कैलास मोठमोठ्याने विवळत होता, मदतीसाठी आरडाओरडा करत होता, मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी आले नाही। लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कदाचित संशयितांच्या भीतीने। कैलास बोराडे यांनी असा कोणता गुन्हा केला होता की त्याला अशा प्रकारे छळण्यात आले? तो फक्त महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता। संविधानाने सर्वांना मंदिरात जाण्याचा अधिकार दिलेला आहे, मग त्याला रोखण्याचा अधिकार कोणाला आहे? यावरून अजूनही मनुस्मृतीचे विचार समाजात जिवंत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो। या घटनेत संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने कैलासला पकडून त्याच्यावर अत्याचार केला। हे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नवनाथ दौड याच्या सांगण्यावर केल्याचे समजते। या घटनेचा आणखी संतापजनक भाग म्हणजे संशयितांनी स्वतःच या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओमध्ये कैलास विवळत असल्याचे स्पष्ट दिसते। एवढेच नव्हे तर कैलासला तक्रार नोंदवण्यापासून सुद्धा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी भागवत दौडला ताब्यात घेतले, मात्र या घटनेतील मुख्य आरोपी नवनाथ दौड तथा त्याचे सहकारी ज्यांनी या कृत्यासाठी सहकार्य केले होते ते सुद्धा अजून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे। कैलास बोराडे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे। त्याला तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचे त्याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण आखे, दीपक बोराडे यांनी कैलास व त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन या प्रकरणावर आवाज उठवला आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विधानसभेत ही बाब मांडून कारवाईची मागणी केलेली आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीवर होणारा हल्ला नसून समाजातील जातीयतेचे कटू सत्य आहे। अशा घटना महाराष्ट्राच्या सामाजिक मूल्यांवर गंभीर प्रश्न निर्माण करतात। दोषीवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा असे प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे। आपले मत, आपली प्रतिक्रिया या बाबतीत नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।